नमस्कार, प्रेमिलाच रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर आज आपल्याला करायची आहे गवारीची भाजी. तर बघा, गवारीची भाजी खाण्यासाठी सगळ्यांना कंटाळा येतो, पण आता अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केलीत ना, मी करून दाखवणार आहे त्या पद्धतीने, तर अगदी सगळी आवडीने खाते. हे बघा, अशी मी गवार निवडून घेतली, ही स्वच्छ धुवून घेतले. 1/2 किलो गवार आहे ही. इकडे कांदा घेतलाय मी असा बारीक चिरून. हे मध्यम आकाराचे 3 कांदे. हे जिरे मोहरी घेतले फोडणीसाठी. इकडे कढीपत्ता आणि आले लसणाची पेस्ट घेतली थोडीशी. हे घरचं लाल तिखट, कांदा लसूण आणि खोबरं मिसळलेलं. हे काळं तिखट अर्धा चमचा. गरम मसाला 1 चमचा. हे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा. इथे धनेपूड आणि थोडीशी हळद घेतली. मी थोडंसं मीठ घेतलंय चवीनुसार. इथे शेंगदाण्याचं कूट घेतलंय मी, हे 3 चमचे. चांगले शेंगदाणे खरपूस भाजून हे मी करून घेतलंय कूट. हे मी थोडंसं खोबरं आणि लसूण भाजून मी बारीक वाटून घेतलंय. हे थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा हिंग. तर चला आपण आता लगेच करायला घेऊया. हे बघा, आपल्याला आधी गवार भाजून घ्यायचे. मी हे भांड गॅसवरती ठेवून घेतले आणि थोडंसं तेल घातले गवार भाजण्यापुरतं. तेल चांगलं गरम झालंय. आपण गवार टाकून घेऊया याच्यामध्ये. आपल्याला आधी गवार भाजून घ्यायची चांगली. थोडा वेळ चांगली भाजून घेऊया. हे बघा, गवार भाजून झाली, आता मऊ झाली चांगली. आता आपण हे काढून घेऊया. अशी गवार भाजून घेतली ना की भाजी खूप छान होते चवीला, आणि न खाणारे सुद्धा अशी भाजी खातील, इतकी चांगली होती. आता आपण हे काढूया. हे बघा, मी गवार भाजून ह्यातली काढून घेतली आणि तेच भांड ठेवलंय. 1 पळी मी आधी तेल घातलंय, आणखी 1 पळी घालून घेऊया. याचं 2 पळे तेल घातलंय. आता चांगलं गरम होऊ देऊया तेल. तेल गरम झालंय. आता जिरे मोहरी टाकूया आधी. जिरे मोहरी चांगले तडतडले. कढीपत्ता टाकूया. आले लसणाची पेस्ट टाकूया. चांगलं हलवून घ्यायचं. आता हा चिरलेला कांदा असा बारीक हा घालून घेऊया. कांदा आता चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आपण कांदा भाजण्यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांद्याला पण चव चांगली येते आणि कांदाही चांगला भाजतो. बघा, कांदा चांगला मऊ झालाय, परतत आलेला आहे. आता आपण हे खोबरं आणि लसूण असं भाजून बारीक केलेलं हे घालून घेऊया. हे 2 चमचे साधारण खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करायचं. थोडा वेळ आणखी भाजू द्यायचं. हे बघा, कांदा आणि खोबरं चांगलं भाजलेलं आहे. आता आपण हे लाल तिखट टाकून घेऊया. हे 2 चमचे घेतलंय मी, आणि हे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट हे पण टाकून चांगलं एकजीव करायचंय. हे बघा, कांद्यामध्ये लाल तिखट हे एकजीव झालंय. आता आपण बाकीचे मसाले टाकू. हे काळं तिखट आपण टाकूया. आता थोडीशी हळद आणि हे धनेपूड टाकून घेऊया. थोडासा गरम मसाला हा घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया, आणि चांगला आपण एकजीव करून घ्यायचा आहे हा मसाला. ह्या मसाल्यावरती आपण झाकण घालू 1 मिनिटासाठी, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ देऊया. आता झाकण काढूया. हे बघा, चांगलं तेल सुटलंय मसाल्याला.
आता हिंग घालूया थोडासा. हिंग घातला की भाजी थोडी पचण्यासाठी हलकी होते. हिंग घालायचं. आता आपण ही भाजून घेतलेली गवार घालूया. आणि मसाल्यामध्ये एकजीव करूया. आता हे बघा, बघा अशी सुकी भाजी पण तुम्ही तयार करू शकता. ही भाजी चपाती भाकरी सोबत पण खूप छान लागते. डाळ भातासोबत पण तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे ही भाजी. जरा वेळ परतून घेऊया. बघा मसाल्यामध्ये चांगली गवारी एकजीव झाली. आता आपण पाणी घालूया. मी पाणी गरम करून घेतलंय. गरमच घालायचं पाणी, म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो. हे बघा, आपल्याला किती करायचंय तितकं पाणी घालायचं. किती रस्सा करायचा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं. आणि मीठ घालूया आता. चवीनुसार थोडंसं मी आधी टाकलेलं कांदा भाजताना, त्याच्या अंदाजाने आता घालूया थोडंसं. आणि चांगली भाजी आता गवार शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आपल्याला. आणि शेंगदाण्याचा कूट आपण थोड्या वेळाने टाकूया. भाजी उकळली की नंतर टाकू. झाकण घालूया सार्ध. आणि थोडा वेळ उकळी काढून घ्यायची आधी, मग कूट घालायचंय आपल्याला. आता गवारीची भाजी चांगली उकळली. आपण झाकण उघडून बघूया. आता आपण हे शेंगदाण्याचं कूट 2 चमचे करून घेतलेलं आहे ते घालूया. आणि चांगले एकजीव करूया. आणि थोडा वेळ आणखी होऊ देऊया. असं झाकण घालूया अर्धा असं. बघा 5 मिनिटं झालेत. आपण झाकण उघडून बघूया आता. हे बघा किती छान भाजी शिजलेली. आपण कोथिंबीर घालूया थोडीशी. आणि गॅस बंद करूया आता. आता आपली गवारीची रस्सा भाजी करून तयार झालेली आहे. किती झणझणीत झाली आहे बघा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि बिना वाटण करता आपण केली. यात आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. हे बघा, बघा गवारीच्या शेंगांची झणझणीत अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. हे बघा, हे आपण भाकरी सोबत चपाती सोबत भातासोबत खाऊ शकतो.